या क्लायंटच्या शूटला आलो होतो आणि रस्त्यात इतकं भयानक ऍक्सिडेंट बघायला भेटलं. सगळं काय दाखवतो तुम्हाला, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रुतिया. तर आज मी निघालो होतो आगुन्याला, कारण तुमच्या भावाला एका नवीन क्लायंटच्या वेडिंगचं शूट करायचं होतं. म्हणून पहिले तर चिराई घाटामध्ये येऊन पेट्रोल पंपावर ते पेट्रोल टाकून घेतलं. मग असलं भारी बघत बघत बोरगाव मध्ये पोहोचलो आणि मग डायरेक्ट निघालो आगुन्याला. आणि इकडले असले खतरनाक रस्ते, खराब रस्त्यातून असल्या भारी रस्त्याला आलो आणि रस्त्यात इतकं भयानक ऍक्सिडेंट बघायला भेटलं का तुमच्या भावाने कधी तर असं ऍक्सिडेंट बघितलंच नाही. पहिले तर मी गाडी साईडला थांबून त्यांना पण साईडला केलं आणि लगेच अँब्युलन्सला पण कॉल करून दिलं. पण तेवढ्यात इथे ओमनी कारवाले काका आले. मग काय त्यांच्या गाडीमध्ये त्यांना शिफ्ट केलं. मी व्हिडिओ तर नाही काढला, कारण हेल्प करताना व्हिडिओ तर नाही ना काढू शकत, पण तुमच्या चांगल्यासाठी सांगतो गाडी बघून आणि सावकाश चालवा. इथे सर्व ठीक झालं. मग चनकापूर डॅम बघायला आलेलो. मग थोडंफार इकडे तिकडे बघून डायरेक्ट निघालो आबुण्याला. आबुण्यामध्ये पोहोचलो होतो. मग काय नाश्ता वगैरे करून घेतलं. डायरेक्ट क्लायंटच्या लोकेशन वरती आलो आणि आजचं शूट आपण लॉन्च वरती करणार आहे. इथे क्लायंट तर नव्हते आले. मग काय तुमच्या भावाने इकडे तिकडे टाइमपास केला. मग क्लायंट आले. मग काय तुमच्या भावाने लगेच शूट पण करायला सुरुवात केली. मग स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत सर्व शूट डन करून घेतलं. और ये देखो शादी में आपने ऐसे फोटो निकाले है क्या, जरूर बताना. आणि या बाबांचा डान्स तर बघा. इथे आपलं सर्व शूट तर कम्प्लीट झाला आहे. जर तुम्हाला पण आपल्याकडून कशाचं पण शूट करायचं असेल तर तुम्ही आपल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता. आणि इथे पण आपल्याला आपल्या इन्स्टा फॅमिलीचे भरपूर असे मेंबर्स भेटले होते. तुमचा भाव जिथे गेला तिथे तुमच्या भावाला तुमच्या भावावरती प्रेम करणारे भेटतात आणि असंच प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्या. आणि शूटचा रिझल्ट तर आपल्या आयडीला पोस्ट केला आहे. जर तुम्ही चेक नसेल केलं तर चेक नक्कीच करून घ्या. आणि लास्टला एवढंच सांगेन, गाडी सावकाश आणि गाडी चालवताना लक्ष ठेवा. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तर एवढंच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्कीच करून घ्या.